कोणतीही प्रार्थना ज्या वेळेला आपण सामूहिकरित्या करतो तेव्हा त्याचे फळ अधिक वाढते. म्हणून गावागावांमध्ये सप्ताह बसतो. सप्ताह बसल्यानंतर गावातली लोक नवनाथ पारायण असेल, ज्ञानेश्वरी असेल, गुरुचरित्र असे देवीचे पाठ असे सामूहिकरित्या करतात आणि ते केल्याने त्या देवतेची शक्ती ही अनंत पटीनं वाढते, कारण की सामूहिक प्रार्थनेला जास्त महत्त्व सांगितलेलं आहे. तर अशीच एक प्रार्थना आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करणार आहोत. त्याचं फळ अनंत पटीनं मिळणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जर का हे पूजन केले तर वर्षभर घरामध्ये संपत्तीला, धनलक्ष्मीला कमतरता भासणार नाही. म्हणून आपण कुंकुमार्चन त्या दिवशी करणार आहोत. देवीची मूर्ती किंवा श्री